नमस्कार. आज आपण पाहूया बोटनेक ब्लाउज डिझाईन. तर इथे 4 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि खाली 3 इंचाचा घेतलेला आहे. आता आकार देऊन घेऊया. गळ्याच्या खाली आपल्याला डिझाईन करण्यासाठी इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि मोढ्याच्या खाली 2 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. अजून आपल्याला खाली 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आकार देऊन घेते. आता कट करून घेऊया. इथे उंची घेताना आपल्याला 1 ते 1.5 इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे. आता कट केल्यावर अशी डिझाईन तयार होते. आता इथे थोडंसं कट करून घेते. आता वरचा गळा कट करून आपण अस्तर फिटिंग करून घेऊया. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊया आणि छोटे छोटे कट मारून घेऊया. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आता वर दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देताना हळुवारपणे दाबटीप द्यायची, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. आता कडेने शिलाई मारून अस्तर फिट करून घेऊया. अस्तर फिट करताना कपड्याला झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. अस्तर फिटिंग झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपण खालचा पार्ट तयार करून घेऊया. आता कमरेच्या साईडने टीप मारून घेऊया. आणि आता गळ्याच्या साईडने पण टीप मारून घेऊया, जेणेकरून गळा आणि कमरेची साईड दोन्ही पण एकाच वेळी तयार होईल. आता पलटून घेऊन दाब शिलाई देऊन घेऊया. दाब शिलाई देताना वाकडी तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी कमी वेळेत आणि सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेऊया. उंचीच्या मापानुसार 1 ते 1.5 इंच उंची आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजची उंची कमी होणार नाही.
आता दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची. टीप मारताना कपड्याला झोळ येणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. गळा जोडताना टाचपिन लावून घ्यायची जेणेकरून कपडा घसरणार नाही. बघा आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता लेस लावून घेऊया. इथे लटकनची लेस मी वापरत आहे. तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. लेस लावताना लटकनचे मणी तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची. बघा सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता वरच्या साईडने लेस लावून घेऊया. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लेस लावताना लेसला मॅचिंग असा दोरा वापरायचा आहे. बघा पूर्ण गळ्याला लेस लावून झालेली आहे आणि सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कमी वेळात होणारी सुंदर आणि सोपी डिझाईन आहे.